मंडळी, मी सौ श्रेयसी कर्वे. सध्या आपण माझ्या श्रेयसी कर्वे या यूट्यूब चॅनलवरून लोककला या संबंधातील माहिती घेतो आहोत. त्यातला आज भाग 3. कालच्या भागामध्ये आपण लोकनृत्य हा विषय समजावून घेतो आहोत. त्यामध्ये आदिवासींचं नृत्य आपण काल बघितलं. आज बघूया ग्रामीण जनतेचं नृत्य. ग्रामीण जनतेचं जे नृत्य असतं ते आदिवासींच्या नृत्यापेक्षा सर्व बाबतीमध्ये भिन्न पण सौम्य असतं. त्यामध्ये निसर्गाच्या हालचालींचं, देवदेवतांच्या लीलांचं अनुकरण असतं. यांना लोकनृत्य हे नाव देण्याचं कारण म्हणजे ती आम जनतेची नृत्य असतात. ती साधी असतात. स्वतःला आनंद घेणे आणि जनमानसाला आपल्या कृतीतून तो देणे हाच याचा मुख्य उद्देश असतो. आपल्या महाराष्ट्रामध्ये स्त्रिया आणि मुली नागपंचमी, मंगळागौर, ज्येष्ठागौरी, महालक्ष्मी या सगळ्या व्रतांच्या उत्सवांच्या प्रसंगी झिम्मा, फुगडी, गोफ, पेंगा इत्यादी प्रकारचे नृत्य करतात. वेगवेगळ्या भागातील वेगवेगळी काही ठळकपणे जी नृत्य दिसतात ती अशी असतात. उदाहरणार्थ कोळी नृत्य. नारळी पौर्णिमेला, गोकुळाष्टमीच्या सणाला हे कोळी लोक हे नृत्य करून तो सण साजरा करतात. दुसरं म्हणजे लेझिम. लेझिम हे हलगीच्या तालावर नाचण्याचा हा एक जोमदार असा नृत्य प्रकार आहे. खेड्यांमध्ये लग्नाच्या वरातीपुढे, मिरवणुकीपुढे तरुण मुलं, पुरुष हातात लेझिम घेऊन हलगीच्या तालावर हे स्वतंत्रपणे हलगीच्या तालावर नाचतात. याशिवाय कोकणामध्ये गौरी गणपतीच्या सणात स्त्री पुरुष स्वतंत्रपणे फेर धरून गाणी गात नृत्य गातात. आदिवासी जमातींमध्ये ढोलाचा नाच, तंबोरीचा नाच, तारपीचा नाच इत्यादी नाच प्रसिद्ध आहेत. शिमग्याच्या वेळी नकटा नाच होत असतो. तोही मुख्यत्वे कोकणातलाच. यात कोळी, कोळीण आणि नकटा अशी 3 पात्रं असतात. आणखीन एक नृत्याचा प्रकार लोकनृत्याचा तो म्हणजे रास दांडिया. हे गुजरातमधील पुरुषांचं लोकनृत्य. हे नृत्य रासलीलेशी संबंधित आहे. गरबा हे गुजराती स्त्रियांचं नृत्य आणि गरबी हे पुरुषांचं नृत्य. गरबा गरबी हे जगदंबेच्या प्रसन्नतेसाठी केली जातात. आणखीन एक भिल्लांचं प्रसिद्ध नृत्य आपल्याकडे आहे ते म्हणजे गौरी नृत्य. ते अश्विन महिन्यामध्ये शिवाच्या प्रसन्नतेसाठी हे नृत्य करतात. यानंतर अजून एक प्रसिद्ध लोकनृत्य म्हणजे भांगडा. हे सर्वात लोकप्रिय प्रसिद्ध असं नृत्य. मूळचं हे कृषी नृत्य, परंतु अलीकडे कोणत्याही आनंदाच्या प्रसंगी हे केलं जातं. ढोलकी वाजवणारे वादक मध्ये उभे असतात आणि भडक पोशाख केलेले नर्तक त्यांच्या भोवती फेर धरून उड्या मारून नाचतात. एकूणच भारतामध्ये काश्मीरपासून दक्षिणेपर्यंत सर्वच ठिकाणी लोकनृत्य हा आवडता लोकप्रिय प्रकार आपल्याला दिसतो. ती केवळ ग्रामीण भागातच उत्पन्न आणि विकसित होतात नाही, तर शहरी भागातसुद्धा ती होतात. ह्या लोकनृत्यांमधला आणखीन एक प्रकार म्हणजे वारली लोकांचं तारपा नृत्य. वारली लोकांमध्ये नृत्याला फारच महत्त्व आहे. दिवाळी आणि शिमगा यासारखे सण, नारन देवाच्या पूजेसारखे विधी, लग्न समारंभ या प्रसंगी वारली स्त्री पुरुष आपले शरीर शृंगारून निरनिराळे नृत्य करतात. तारपाच्या सुरावर हे नृत्य होतं. तारपे हे वाद्य दुधी भोपळ्यापासून तयार करतात. लांबट आकाराच्या पूर्ण पिकलेल्या भोपळ्याच्या आतल्या बिया काढून तो स्वच्छ करतात आणि त्याच्या आत बांबूच्या बासरीसारखा 2 नळ्या घालतात. या नळ्यांना पुढे ताडाच्या पानांपासून बनवलेला करणा जोडतात. तारपे वाजवणारा जो असतो तो मध्यभागी उभा राहतो आणि स्त्री पुरुष त्याच्या भोवती फेर धरतात. 1-2 पुरुषांच्या हातामध्ये घुंगरे लावलेल्या काठ्या असतात आणि त्या जमिनीवर आपटून
त्यांचा छान छान असा आवाज ते काढतात. अश्विनाच्या प्रारंभापासून कार्तिकी पौर्णिमेपर्यंत प्रत्येक पाड्यावर रोज रात्री ह्या नृत्याचा कार्यक्रम चालू असतो. टाळ्यांचा नाद, बदक, मोर, पाठशिवी वगैरे तारप्यावरील नृत्याचे अनेक प्रकार आहेत. अशी ही लोकनृत्ये मनाला आणि जनाला आनंद देणारी अशी असतात. मंडळी, आपण या ऑडिओमधनं लोककलांचा विषय समजून घेतो आहोत. नृत्य, नाट्य, संगीत याबरोबरच साहित्य हाही लोककलांचा एक भाग आहे. लोकसाहित्य. या ऑडिओमध्ये या लोकसाहित्याविषयीची माहिती आपण थोडी करून घेऊया उद्याच्या भागामध्ये.